भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही सुद्धा नियमितपणे शिवलिंगावर जल अर्पण करत असाल तर तुम्हालाही जल अर्पण करण्याची योग्य पद्धत माहिती असणं आवश्यक आहे. कारण भगवान शिवशंकरांची पूजा, उपवास आणि शिवलिंगावर पाणी सोबतच बेलपत्र अर्पण केल्यानं भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात असा विश्वास आहे. मात्र शिवलिंगावर पाणी वाहताना 3 चुकांचे परिणाम टाळण्यासाठी शिवलिंगाला जल अर्पण करण्याची योग्य पद्धत चला समजून घेऊया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. शास्त्रात पूजेचे काही विशेष नियम सांगितले गेलेत. जसं की पूजेच्या वेळी नेहमी डोकं झाकून उभं राहावं. विवाहित महिलांनी 16 अलंकार परिधान करावेत. याचबरोबर श्री गणेशाला चुकूनही तुळशीची पानं अर्पण करू नये. असेच काही नियम शिवलिंगाच्या पूजेशी संबंधितही आहेत, ज्यामध्ये शिवलिंगावर जल अर्पण करण्याची योग्य पद्धत आहे. भगवान शिवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगावर नियमानुसार जल अर्पण करणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण असं म्हटलं जातं की जलधारा भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे आणि नियमानुसार शिवलिंगावर ही जलधारा अर्पण केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. अशाच काही नियमांबद्दल ज्योतिषी आणि शास्त्र काय सांगतं तर शिवलिंगावर जल अर्पण करण्याचे नियम पुढील प्रमाणे बघूयात. शिवलिंगावर जल अर्पण करताना सर्वात महत्त्वाचं आहे दिशा. शिवलिंगाला जल अर्पण करताना पूर्वेकडे तोंड करून कधीही जल अर्पण करू नये असं म्हटलं जातं. पूर्व दिशेला भगवान शिवाचं मुख्य प्रवेशद्वार मानलं जातं आणि या दिशेकडे तोंड केल्यानं भगवान शिवाच्या दारात अडथळा निर्माण होतो असं म्हणतात आणि ते क्रोधितही होऊ शकतात. म्हणून नेहमी उत्तर दिशेला तोंड करून शिवलिंगावर पाणी अर्पण करावं. कारण उत्तर दिशेला भगवान शिवाचा डावा भाग मानला जातो, जो देवी पार्वतीला समर्पित आहे. या दिशेला तोंड करून शिवलिंगावर पाणी अर्पण केल्यानं भगवान शिव आणि माता पार्वती या दोघांचेही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात असं म्हणतात. याचबरोबर शिवलिंगाला जल अर्पण करण्यासाठी कधीही चुकीच्या दिशेनं उभं राहू नये. दक्षिण आणि पूर्वेकडे तोंड करून शिवलिंगाला जल अर्पण करू नये. शिवभक्तांनी नेहमी उत्तरेकडेच तोंड करून शिवलिंगाला जल अर्पण करावं. एका पौराणिक मान्यतेनुसार उत्तर दिशा ही भगवान भोलेनाथांची डावी बाजू आहे, जिथे माता पार्वती वास करतात. आता जर शिवलिंगाला पाणी अर्पण करायचं असेल तर ते कोणत्या भांड्यातून किंवा कोणत्या पात्रातून अर्पण करावं हेही महत्त्वाचं आहे. तर शिवलिंगाला जल अर्पण करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांब्याच्या भांड्यातून पाणी अर्पण करावं. शिवलिंगावर नेहमी तांब्याच्या भांड्यातूनच जल अर्पण करावं. त्याचे योग्य फायदे आपल्याला मिळतात. ज्या भांड्यात लोखंडाचा वापर केला जातो त्या भांड्यातून शिवलिंगाला कधीही जल अर्पण करू नये. तांब्याचे भांडे सर्वात शुभ मानले जाते, कारण शिवलिंगाला पाणी अर्पण करण्यासाठी सर्वोत्तम पात्र किंवा भांड हे तांब्याचं, चांदीचं आणि कास्याचं असायला हवं असं म्हणतात. चुकूनही स्टीलच्या भांड्यातून किंवा लोखंडाच्या भांड्यातून शिवलिंगाला जल अर्पण करू नये. यामुळे भगवान शिव नाराजही होऊ शकतात. त्यामुळे तांब्याच्या भांड्यात फक्त पाणीच टाकून शिवलिंगाला अर्पण करावं. ते अतिशय उत्तम मानलं गेलंय. पण चुकूनही शिवाला तांब्याच्या भांड्यातून दूध अर्पण करू नये, कारण तांब्यामध्ये असलेलं दूध हे विषा समान असतं असं मानलं जातं. शिवलिंगावर जल अर्पण करताना कधीही घाई करू नये. हळूहळू पाणी टाकावं. कारण शास्त्रात असंही सांगितलंय की भगवान शिवाला जलधारा खूप आवडतात. त्यामुळे जल अर्पण करताना घाई करू नये. पाण्याच्या पात्रातून ओढा बनवत हळूहळू शिवलिंगावर पाणी अर्पण करावं. शिवलिंगावर पाणी वाहताना त्याची धार पातळ असावी. यामुळेच भगवान शंकराचे आशीर्वाद लवकर प्राप्त होण्यास मदत मिळते. शिवलिंगासमोर उभं असताना जल अर्पण करू नये. आरामात बसून मंत्रोच्चार करत शिवलिंगावर जल अर्पण करावं. जर तुम्ही सुद्धा शिवलिंगासमोर उभं राहून जल अर्पण केलं किंवा पाणी वाहिलं तर तुम्हाला कोणतेही परिणाम मिळत नाही असं सांगितलं जातं. याचबरोबर शिवलिंगावर कधीही शंखातून पाणी अर्पण करू नये. असं केल्यानं शिवाची कृपा प्राप्त होत नाही. कारण शिवपुराणानुसार भगवान शिवाने शंखचूड नावाच्या राक्षसाचा वध केला होता. याच राक्षसाच्या हाडापासून शंख शिंपले बनतात असं मानलं जातं. त्यामुळे शिवलिंगावर शंखातून पाणी कधीही अर्पण करू नये. याशिवाय शिवलिंगावर जल अर्पण करताना ते खंडित होऊ नये
याकडेही विशेष लक्ष द्यावं आणि एकाच वेळी जल अर्पण करावं। याही व्यतिरिक्त शिवलिंगाला जल अर्पण करताना पाण्याच्या पात्रात इतर कोणतीही सामग्री मिसळू नये। त्यामध्ये फुलं, अक्षता किंवा रोडी यासारखी कोणतीही सामग्री पाण्यात मिसळून त्याची शुद्धता नष्ट होते असं म्हणतात। त्यामुळे भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नेहमी एकट्यानं म्हणजे नुसतं जल अर्पण करावं। याचबरोबर पौराणिक ग्रंथानुसार शिवलिंगाला संध्याकाळी जल अर्पण करावं की नाही असाही प्रश्न उद्भवतो। तर शिवपुराणात शिवलिंगाच्या पूजेचा सविस्तर उल्लेख आहे। संध्याकाळी शिवलिंगावर कधीही जल अर्पण करू नये असं म्हणतात। सकाळी 5 ते 11 या वेळेतच शिवलिंगावर जल अर्पण करणं शुभ मानलं गेलंय, कारण देवाची पूजा केव्हाही करता येते, पण पूजा योग्य वेळी केली तरच त्याचं योग्य फळ लवकर प्राप्त होतं। तसेच शिवलिंगाला जल अर्पण करण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून या वेळेमध्येच भगवान शिवाला जल अर्पण केल्यानं शुभ फळ मिळू शकतं। शिवलिंगाला जल अर्पण करण्यासाठी पहाटे 5 वाजण्याची वेळ उत्तम मानली गेली। आता पहाटे 5 ते सकाळी 11 या वेळेतच शिवलिंगावर जल अर्पण करता येऊ शकतं। याचबरोबर संध्याकाळी शिवलिंगाला जल अर्पण करू नये। भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही सुद्धा नियमितपणे शिवलिंगावर जल अर्पण करत असाल तर तुम्हालाही जल अर्पण करण्याची योग्य पद्धत माहिती असणं आवश्यक आहे। तर अशा प्रकारे तुम्हीही शिवलिंगावर जल अर्पण करत असाल तर भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या गोष्टी नक्की लक्षात ठेवाव्यात, कारण मान्यतेनुसार जो व्यक्ती विशेषतः महाशिवरात्रीला भगवान शंकराची पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। ज्या मुलींना चांगला वर हवा आहे किंवा ज्या स्त्रियांना आपल्या पतीसोबत चांगलं नातं मजबूत करायचं आहे, ते टिकून ठेवायचं आहे, त्या स्त्रिया हे व्रत नक्की करतात। जरी वर्षभर भगवान शिवाची पूजा केली जात असली तरी महाशिवरात्रीला भगवान शंकराची पूजा केल्यानं भक्तांच्या इच्छा लवकर पूर्ण होतात आणि या दिवशी शिवलिंगाला नुसतं जल अर्पण केल्यानंही त्याचं विशेष फळ प्राप्त होतं असं सांगितलं जातं। भगवान शिवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगावर नियमानुसार जल अर्पण करणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण असं म्हटलं जातं की जलधारा भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे आणि नियमानुसार शिवलिंगावर ही जलधारा अर्पण केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। शिवलिंगावर जलाभिषेक करण्याच्या बाबतीत या गोष्टी तुम्हाला माहिती होत्या का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।